नमस्कार मित्रांनो, हाफ केवायसी करायची आहे। हाफ केवायसी कुणाला करायची आहे? ज्या महिलांचे वडील किंवा पती नाहीयेत त्यांनी हाफ केवायसी करायची आहे। आता ही हाफ केवायसी नेमका काय प्रकार आहे आणि कशा पद्धतीने ही केवायसी तुम्हाला करावी लागणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। की ज्या महिलांना वडील नाहीयेत, पती नाहीयेत, विधवा महिला आहेत, त्यांची जी केवायसी ची जी प्रक्रिया आहे ती कशी असेल त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। तर बघा, यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर तुम्हाला लाडकी बहीणच्या या वेबसाईटवर यायचं आहे। जसं की तुम्ही गुगल मध्ये आले की या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे लाडकी बहीण, LADAKI, ladkibaheen.maharashtra.gov.in। बघा, या वेबसाईटवर यायचं आहे। खूप लोक चुकीच्या वेबसाईटवर जातात, तर तसं करू नका। वेबसाईटचं URL म्हणजे जो काही ऍड्रेस आहे तो ध्यानात ठेवा। LADAKIBAHIN.in मध्ये यायचं आहे, MAHRASHTRA.gov.in। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। येथे क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर काय करायचंय, या ठिकाणी जी काही महिला असेल, जर तुम्ही विधवा महिला किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कुणी अशी महिला असेल की जिचे वडील पण नाहीयेत किंवा पती पण नाहीयेत, अशी एकल महिला असेल, त्यांनी काय करायचं ध्यानात ठेवा। त्यांनी अगोदर त्या महिलेची, जी काही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असेल, तिचं स्वतःचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा। आणि बघा, आता ही प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो। बघा, महिलेचा आधार नंबर टाकायचा, त्यानंतर हे जे अंक तुम्हाला इथं दिसतायत ते अंक इथं कॅप्चा मध्ये टाकायचे। बघा, आता मी तुम्हाला या ठिकाणी टाकून दाखवतो। काय आहे, 9 4 5 5 पुन्हा 5 आणि 3। ओके, हे असे अंक टाकले की या ठिकाणी काय करायचं, मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आणि OTP पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय। ओके, OTP टाका या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने लिहून येईल। काय लिहून येईल की वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका। तर ज्या महिला विधवा आहेत किंवा ज्या महिलांचे वडील नाहीयेत, पती नाहीयेत, अशा महिलांनी काय करायचंय, इथं येऊन थांबून घ्यायचंय। इथं वडिलांचं किंवा पतीचा आधार नंबर तुमच्याकडे नाहीच आहे, तर नातेवाईक, तुमच्या कुटुंबातील इतर जे काही नातेवाईक आहे त्यांच्या कोणाचाही आधार नंबर टाकून केवायसी करू नका। तुम्हाला इथंच येऊन थांबायचं आहे, यापुढे काहीच करायचं नाही। डायरेक्ट वापस यायचं। इथून काय करायचं, वापस यायचं। केवायसी करायची नाही इथून पुढची। तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा, OTP टाकायचा, सबमिट करायचं, बस। इथून पुढे वडिलांचं किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला टाकायचा नाहीये। इथून पुढे तुम्हाला काय करायचंय ते मी सांगतो। इथून पुढे तुम्हाला करायचं आहे, तुमच्या पतीचं जे मृत्यू प्रमाणपत्र असेल, जर विधवा महिला असेल तर तिनं तिच्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र, आणि जर एखादी महिला घटस्फोटित असेल तर तुमचा जो घटस्फोटाचं प्रमाणपत्र असेल किंवा न्यायालयाचा जो काही आदेश असेल ते प्रमाणपत्र, हे तुम्हाला जमा करायचं आहे। कुठं जमा करायचं आहे, अंगणवाडी सेविकेकडे। आता जर एखादी महिला अशी असेल की ज्या महिलेचे लग्नच झालेलं नाहीये परंतु वडील बी नाहीयेत, मग वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचं आहे। आणि त्यानंतरची जी काही प्रोसेस असेल ती तुम्हाला तिथून पुढे वडिलांच्या किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायची जी काही केवायसी मध्ये जी काही अट आहे त्या अटीमधून तुम्हाला सूट मिळेल आणि तुमची केवायसी त्यानंतर तिथून पुढे आपोआप पूर्ण होईल। किंवा त्यानंतरची जी काही प्रोसेस असेल ती जर शासनाकडून त्याबाबत गाईडलाईन आली तर त्याची माहिती आपण आपल्या पेजवर देऊ। आणखी एक प्रश्न या ठिकाणी उरतो की एकल महिला आहेत, ज्या महिलांचे पती आहेत परंतु ते पतीपासून बाजूला राहतात, एकल महिला असतील किंवा परित्यक्त्या असतील, अशा महिलांनी काय करायचं आहे, तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमधून जर तुम्हाला असं कुठलं प्रमाणपत्र मिळालं, तुम्ही एकल महिला आहात किंवा तुम्ही परित्यक्त आहात, अशा प्रकारचं जर प्रमाणपत्र मिळालं तर ते प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे द्यायचं आहे। आणि तिथून पुढे तुम्हाला पतीच्या किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकायची जी अट आहे त्या अटीमधून तुम्हाला सूट मिळेल, म्हणजे तुम्हाला इथून पुढे टाकायची गरज नाही। तुम्ही काय करा, फक्त ज्या महिलांचे वडील पती नाहीयेत अशा महिलांनी काय करा, फक्त सुरुवातीला तुमचा आधार नंबर टाका, OTP टाका आणि सबमिट करा। त्यानंतर ते तुम्हाला विचारेल की वडील किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाका, तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा नाहीये, तिथून वापस यायचं आहे। आणि मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा,
धन्यवाद मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना, तुमच्या नातेवाईकमध्ये कोणी असं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.